श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 18वा सर्व गीतार्थ संग्रह योग भाग दुसरा. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. श्री गणेशाय नमहा. तरी गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेणे मग राहुने उगळिली प्रभाचंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी सांडू निकुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेबो नेबो निरंतर इंद्रियी केले थोर शब्दादिकजे ते रश्मिजाळ काढले या मृगजळ जायलया तैसे धृतिरोधेतया पाचाही केले नेणता अधमाचिया अन्ना खादलिया की जे वमना तैसी वोकविली सवासना इंद्रिये विषयी मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली जेणे पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली तिये करणे मग मनेसी योग धारणे मिळविली देवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊ निभेटे तेथ देखिलिया ही बोखटे पेशू न करी ना गोमटेची विपाये ते आणून पुढा सूये तया लागी न होये साभिलाषू या परी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी यजुनी गिरिकपाटी निकुंजी वसे गजबजा सांडिलिया वसनी वनस्थळिया अंगाची याची मांदिया एकलेया शमदमादिकी खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू आणि अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे काजी भेचे पुरवावे मनोरथ भोजन करिता विखी ययातिही ते न लेखी आहारी मिती संतोषी मापन सूये अशनाचे निपावके हारपता प्राणू पोखे इतुकियाची भागू मोटके अशन करी आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगन घाली निद्रा लस्यान मोकली आसन तैसे दंडवताचे निप्रसंगे भुई हन अंग लागे वाचूनी येर नेघे राभस्य तेथ देह निर्वाहा पुरते राहाटवी हाता पायाते किंबहुना आपैते सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखोने दिवीरा तेथके वाग व्यापारा अवकाशू असे ऐसे निदेह वाचा मानस हे जिणवनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाचे तेणे गुरुवाक्य उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा पै ध्याता आपण चिपरी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे हे हे अवधारी ध्यान रूढी गा तेथ ध्येय ध्यान ध्याता ययातीही एक रूपता होय तव पंडुसुता की जे ते गा म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू परी पुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा अपानरंध्रद्वया माझारी धनंजया पाषणी पिडूनिया काबरू मूळ आकुंचुनी अध देऊनी तिन्ही बंध करुनी एकवद वायुभेदी कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकाशूनी आधारादी भेदुनी आज्ञावरी सहस्रदळाचा मेघू पियुषे वर्षो निचांगू तो मूळवरी बोघू आणोनिया नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाढवूनिया जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागिले कडा स्वयंभ केले आणि ध्यानयोग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेणे वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले पहावे दिसे तववरी दिठी तेन संडी दीप जरी तरी के आहे अवसरी देखावया तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्य आथितया भंगू कैचा म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी जाला योग्यू आत्मलाभा ऐसी वैराग्याची अंगी बाणून या वज्रांगी राजयोग तुरंगी
आरूढला वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे ऐसे निसंसार रणा आतू अंधारी सूर्यू तैसा असे जातू मोक्ष विजय श्रिये वरैतू ओवावया लागी तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू जोन मोकली मारुनी जिबोनेदी उपजबोनी विचंबवी खोडा घालुनी हाडाचिया तयाचा देह दुर्गहा थारा मोडून घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे निनावे चौगुणे हि वरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषय विषाचा अथावो आघविया दोषांचा रावो परी ध्यान खडगाचा घावो साहेल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालून बुंथी अंगी जो वाजे जो सन्मार्गा भुलवी मग धर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका तो विश्वासे मारिता रिपू निवटू निघातला दर्पू आणि जयाचा अहाकंपू तापसासी क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तव अधिकू रिता होय जो तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही ही तेची क्रोधाही सहज आले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामू नाशले निनाशे तैसा क्रोधू म्हणून काम वैरी झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही आणि समर्थू आपुला खोडा शिसेवा हवी जैसा होडा तैसा भुंजवनी जो गाढा परिग्रहो जो माथाची पालाणवी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची शिष्यशास्त्रादि विलासे मठादि मुद्रेचे निमिसे घातले हाती फासे निसंगा जेणे घरी कुटुंबपणे सरे तरी बनी वन्य होऊन अवतरे नागविया ही शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो भव विजयाचा उत्साहो भोगितसे जो तेथ अमानित्वादी आघवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशींचे आघवे रावो जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाचिया राणीवा उगाणू नितया परिवारू होऊन या राहत आंगे प्रवृत्तीची राजविधी अवस्था भेद प्रमदी कीजता हे प्रतिपदी सुखाचे लोण पुढा बोधाची एकांबिवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया तेथ रिद्धिसिद्धीची अनेके वृंदे मिळती प्रसंगे ये पुष्पवर्षी अंगे नाहा तसे तो ऐसे नि ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबित आहे हरिके तिन्ही लोक तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया पुरेची ही ना ते ना भलतेणे व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का तुझे अद्वितीय झाला पै आपुलिया एकी सत्ता सर्व ही कवळून या पंडुसुता कही न लगती ममता धाडिली तेणे ऐसा चिंतिलिया रिपुवर्गू अपमानिलिया हे जगू अपैसा योग तरंगू स्थिर झाला वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे म्हणून हातू असुडे वृत्तीचीही जैसे रसौषध खरे आपुले काज करू निपुरे आपण ही नुरे तैसे होतसे देखो निठाकिता ठावो धावता थिरावे पावो तैसा ब्रह्म सामिप्ये थावो अभ्यासू सांडी घडता महो दधीसी गंगा वेगू सांडी जैसी का कामिनी कांतापासी स्थिर होय नाना फळतिये वेळे केळीची वाढी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गू जैसा तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखो निगोचरू ऐसा साधन हतियेरू हळूची ठेवी म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया होतसे तै उपाया पोहटू पडे मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग फळाचाही परिपाक दशा जे का ते शांती पैगा सुभगा संपूर्ण येतयाची आंगा तै ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुषो पुनवे हुनी चतुर्दशी जे तुले उणे पण शशी का सोळे पावनी जैसी पंधरावी वाणी सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे येर निश्चळ जे उगे
ते समुद्रू जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलबल आहे होय तोगा पै तेची होणे नवीन प्रतिती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषू तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेणे निपजे रस सोय तो तापुही जै जाय तैते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगबगा शरत्काळी सांडिजे गंगा का गीत राहता उपांगा ओहटू पडे तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तोही जेथे समू होऊन जाय आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्यू तोगा तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते तया उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हारवीजती दीप्ती अंगिका जेवी देवी उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वासपा हेतो पाटियेवरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हारपती भेदांतरे तयाचे दृष्टी तैसेने अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने ये दोन्ही केली लीने अव्यक्ता माझी मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय नाना चालीची आवाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देवनी निमे का जागृती जव जव उद्दीपे तव तव निद्रा हारपे मग जागिनलिया स्वरूपे नाहीच होय हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षू वाटे निशेषू जैसा तैसा बोध्य जात गिळितू बोधू बोधे ये मज आतू मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला तेव्हा कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडूनी भरले जळे आब्रह्म जैसे नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट काजळोनी काष्ठे काष्ठ वन्हीची होय ना तरी लेण्यांचे ठसे आटोनी गेली आमुसे नामरूप भेदे जैसे सांडिजे सोने हेही असोचे इलया ते स्वप्न नाही जालिया मग आपणची आपणया पुरीजे जैसे तैसा मी एक वाचूनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे येर आरतू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पावोनी चौथी मणिपत आहे एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम जे नेणणे माझे प्रकाशूनी अन्यथा त्वे माते दाऊनी सर्व ही सर्वी भजवनी बुझावितसे जे जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजेडे का दिसे अखंडे जेणे स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती आबोजा बोली जेगा म्हणून आरताच्या ठाई हे आरती होऊन पाही अपेक्षणीय जे काही ते मीची केला जिज्ञासू पुढा विरेशा हेची होऊन जिज्ञासा मी का जिज्ञासू वैसा दाखविला हेची होऊन अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुनी अर्थाभिधाना आणि माते एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्तीचे हे वर्ते ते दाबी मज द्रष्टया ते दृश्य करुनी येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके परी तुझे पण हे लटिके आरिसा करी दिठी चंद्रची घे साचे परी ये तुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही दावी तैसा सर्वत्र मी चिमिया घे पतसे भक्ती इया परी दृश्यत्व हे वाया अज्ञान वशे ते अज्ञान आता फिटले माझे द्रष्टृत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे पै जेव्हाही असे किडाळ तेव्हा ही सोनेची अढळ परी ते कीड गेलिया केवळ पुरे जैसे आगा पौर्णिमे आधी काही चंद्रू सावयवू नाही परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टृत्व ते सरे मियाची मी लाभे म्हणून दृश्य पथा अति तू माझा पार्था भक्ती योगू चवथा म्हणित लागा या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज
तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे. जे उभवून या भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. ते हे कल्पाधी भक्तिमिया भागवत मिशे ब्रह्मया, उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. ज्ञानी येते स्वसंविती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. हे मज मिळतीये वेळे, तया क्रमयोगी या फळे. मग समस्त ही निखिळे मियाची भरे, तेथ वैराग्य विवेकेसी, आटे बंध मोक्षेसी. वृत्तीतये आवृत्तीसी बुडोनी जाय, घेऊन ऐलपणाते परत्वहार पेजेथे. गिळून चारही भूते आकाश जैसे, तया परी थडथाद साध्य साधनातीत शुद्ध. ते मी होऊन एकवद भोगितो माते, घडोनी सिंधूची या आंगा. सिंधुवरी तळपे गंगा, तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. का आरिसयासी आरिसा, कुटुनी दाविली जैसा. देखणा अतिशयो तैसा भोगणात ये, हे असो दर्पणू नेलिया. तो मुखबोधू ही गेलिया, देखले पण ऐकलिया आस्वादिजे जेवी. चेलिया स्वप्न नाशे, आपले ऐक्यचे दिसे. ते दुजे नवीन जैसे भोगिजे का, तोची झालिया भोगू तयाचा. न घडे हा भावो जयाचा, इही बोले केवी बोलाचा. उच्चारू कीजे तयाच्या नेणो गावी, रवी प्रकाशी हनदिवी. की व्योमालागी मांडवी उभिली तिही, हा गार राजन्यत्व नभता आंगी. रावो रायपण काय भोगी, का अंधारू हन आलिंगी. दिनकराते आणि आकाश जे नव्हे, तया आकाश काय जाणवे. रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे, म्हणून मी होणे नाही. तया मीची आहे केही, मग भजेल हे काही. बोलो कीर या लागी तो क्रमयोगी, मी जालाची माती भोगी. तारुण्य का तरुणांगी जिया परी, तरंग सर्वांगी तो यचुंबी. प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नभी लुंठ तू जैसा. तैसा रूप होऊन माझे, माते क्रिया वीण तो भजे. अलंकारू का सहजे सोनया ते जेवी, का चंदनाची धृती जैसी. चंदनी भजे अपैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिका ते. तैसी क्रिया किरण साहे, तरी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे, तेव्हा पुरस्कार छंदे. जे काही तो अनुवादे, तेणे आळविले निबोधे बोलता मीची. बोलतया बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे. ते मौन तव गोमटे स्तवन माझे, म्हणून तया बोलता. बोली बोलता मी भेटता, मौन होय तेणे तत्वता. स्तवितो माते तैसेची बुद्धी का दिठी, जे तो देखो जाय किरीटी. ते देखणे दृश्य लोटी, देखतेची दावी. आरिसया आधी जैसे, देखतेची मुख दिसे. तयाचे देखणे तैसे मिळवी द्रष्टे. दृश्य जाऊन या द्रष्टे, दृष्ट्यासीची जै भेटे. तै कल्पणे न घटे द्रष्टेपणही, तेथ स्वप्नीची प्रिया. चेबोनी झोंबो गेलिया, ठाईचे दोन्ही न होनिया आपणची जैसे. का दोही काष्ठाची एक दृष्टी, माझी वन्नी एक उठी. तो दोन्ही हे भाषाटी आपणची होय. नाना प्रतिबिंब हाती, घेऊ गेलिया गभस्ती. बिंबता हे असती जाय जैसी, तैसा मी होऊन देखते. तो घेऊ जाय दृश्याते, तेथ दृश्य नेथिते द्रष्टृत्वेसी. रवी अंधारू प्रकाशिता, नुरेची जेवी प्रकाश्यता. देवी दृश्य नाही द्रष्टृता मी जालिया. मग देखिजे ना न देखिजे, ऐसी जे दशा निपजे. ते दर्शन माझे साचो कारे, ते भलतया ही किरीटी. पदार्थाची या भेटी, द्रष्टृ दृश्यातीता दृष्टी. भोगितो सदा आणि आकाश हे आकाशे, दाटले न ढळे जैसे. मिया आत्मेन आपण पे तैसे, जाले तया कल्पांती उदक उदके. रुंधिलिया बाहू ठाके, तैसा आत्मेनि मिया एके. कोंदला तो पावो आपण पया बोळघे, केवी वन्ही आपण पया लागे. आपण पा पाणी रिघे स्नाना कैसे, म्हणून सर्व मी झाले पणे. ठेले तया येणे जाणे, तेची गायात्रा करणे अद्वया मज. पै जळावरील तरंगू, जरी धाविंदला सवेगू. तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे. जे का सांडावे का मांडावे, जे चालणे जेणे चालावे. ते तो याची एक आघवे, म्हणून या गेली आहे भलते उता. उदकपणे पंडुसुता, तरंगाची एकात्मता नमोडेची जेवी. तैसा मी पणे हा लोटला, तो आघवे याची मजा तू आला. या यात्रा होय भला
कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी पैसे तरी मी चितो तेणे मिशे भेटे तया तेथ कर्म आणि करता हे जाऊन पंडुसुता मिया आत्मी निमज पाहता मीची होय पै दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी दीपा ते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशनेची निपजे तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैचे कर्म ही करीतची आहे जै करावे हे भाष जाये तै न करणेची होये तयाचे केले क्रिया जात मी झाले पणे घडे काहीची न करणे तयाची नाव पूजणे खुणेचे माझे म्हणून करी तया ही बोजा ते न करणे हेची कपिध्वजा निफजे तिया महापूजा पूजी तो माते एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वयाम जगमन तो चाले तेची तो करी ते तुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी जैसे कनकैसी कांकणे असी जे अनन्यपणे तो भक्ती योगे येणे मजसी तैसा उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनन्यू जैसा किंबहुना तंतुसी पटू का मृत्तिकेसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा या अनन्य सिद्धा भक्ती या अघवाची दृश्य जाती मज आपण पे या सुमती द्रष्ट्या ते जाण तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाध्युपहिताकारे भावा भावरूप स्फुरे दृश्य जे हे ते हे आगवेची मी द्रष्टा ऐसिया बोधाचा माझी बटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे रज्जू झालिया गोचरू आभासता तो व्याळाकारू रज्जूचा ऐसा निर्धारू होय जेवी भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही हे आटुनिया ठाई की जे जैसे उदका एका परते तरंग नाहीची हे निरुते जाणो नितया आकारा ते न घे पे जेवी ना तरी स्वप्न विकारा समजता चिवनिया उमाणे घेता तो आपणया परवता न दिसे जैसा तैसे जे काही आथी नाथी येणे हो यज्ञेय स्फूर्ती ते ज्ञाताची मी हे प्रतीती होऊनी भोगी जाणे अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्वू मी अपारू आनंदू मी अचळू मी अच्युतू अनंतू मी अद्वैतू आद्यू मी अव्यक्तू व्यक्तू ही मी ईश्यमी ईश्वरू अनादि मी अमरू अभय मी आधारू आधेय मी स्वामी मी सदोदितू सहजो मी सततू सर्व मी सर्वगतू सर्वातीतू मी नवामी पुराणू शून्यू मी संपूर्णू स्थूलू अणू जे काही ते मी अक्रियू मी येकू असंगू मी अशोकू व्यापू मी व्यापकू पुरुषोत्तमू मी अशब्दू मी अश्रोतृ अरूपू मी अगोत्रू समू मी स्वतंत्रू ब्रह्म मी परू ऐसे आत्मत्वे मज एकाते या अद्वय भक्ती जाणो निरुते आणि ही बोधा जाणते तीही मीची जाणे पैचे इले यानंतरे आपुले एकपण उरे तेही तो वरी स्फुरे तयाशीची जैसे का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू तयाही अभेदा द्योतकू तोची जैसा तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही येणे जाणवे तया तेही हेही तो जाणे तया अद्वयपणा पुलिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया ईश्वरची मी हे तया बोधासी ये मग द्वैतातीत मीची आत्मा एकूनि भ्रांत हे जाणो नि जाणणे जेथ अनुभवी रिघे तेथ चेलिया एकपण दिसे जे आपुलया आपण तेही जाता नेणो कोण होय जे जेवी का डोळा देखती एक क्षणी सुवर्णपण सुवर्णी नाटिता होय आटणी अलंकाराचीही नाना लवण तोय होये मग क्षारता तोय त्वेराहे तेही जिरता जेवी जाये झाले पण ते तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे कालगुनिया प्रवेशे मजची माझी आणि तो हे भाष जेथे जाये तेथे मी हे कोणासी आहे ऐसा मी ना तो तिये सामाये माझ्याची रूपी जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरे मग उभयता ती तौरे आकाश जेवी का धाडलिया एका एकू वाढे तो शून्य विशेखू तैसा आहे नाहींचा शेखू मीची मग आथी तेथ ब्रह्मा आत्मा ईशू यया बोला मांडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही तेथ न बोलणे हि न बोलोनी ते बोली जे तोंड भरूनी जाणी वनेणी वनेणोनी जाणी जेते तेथ बुजिजे बोधू बोधे आनंदू घे पे आनंदे सुखाबारी नुसधे सुखची भोगिजे
तेथ लाभू जोडला लाभा, प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा, विस्मया माझी, शमू तेथ सामावला, विश्रामू विश्रांती आला, अनुभवू वेडावला, अनुभूतीपणे, किंबहुना ऐसे निखळ, मी पण जोडे तया फळ, सेबुनी वेली वेल्हाळ, क्रमयोगाची ते, पै क्रमयोगिया किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी, मी छिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा, किम क्रमयोग प्रासादाचा, कळसू जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा, उवावो झाला तो, नाना संसार आडवी, क्रमयोग वाट बरवी, जोडिली ते मदैक्य गावी, पैठी झालीसे, हे असो क्रमयोग बोधे, तेणे भक्ती चिदगांगे, मी स्वानंदोदधी वेगे, ठाकिला की गा, हा ठायवरी सुवर्मा, क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही, पैदेशे काळे पदार्थे, साधुनी घ्यायचे माते, तैसा नभे मी आयते, सर्वांचे सर्वही, म्हणून माझ्या ठाई, जाचा वे न लगे काही, मी लाभे ये उपावी, साचची गा, एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्रकारू, जाणावया, अगा वसुधेच्या पोटी, निधान सिद्ध किरीटी, वन्ही सिद्ध काष्ठी, ओहा दूध, परिलाभे ते असते, तया की जे उपायाते, येर सिद्धची तैसा येथे, उपायी मी, हा फळ ही वरी उपावो, कापा प्रस्तावी तसे देवो, ए पुसता तरी अभिप्रावो, येथींचा ऐसा, जे गीतार्थाचे चांगावे, मोक्षोपाय पर आघवे, आन शास्त्रोपाय की नव्हे, प्रमाण सिद्ध, वारा आभाळची फेडी, वाचूनी सूर्या ते नघडी, का हातू बाबुळी धाडी, तो यन करी, तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा झोमळू, तो शास्त्रनाशी येर निर्मळू, मी प्रकाशे स्वये, म्हणून आघवीची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे, आत्मबोधी, तया अध्यात्मशास्त्रासी, जैसाचपणाची येपुसी, ते येई जे जया ठायासी, ते हे गीता, भानुभूषिता प्राचिया, सतेजा दिशा आघविया, तैसी शास्त्रेश्वरा गीताया, सनाथे शास्त्रे, हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहुवे निस्तारे, सांगितला जैसा करे, ये वो ये आत्मा, परे प्रथम श्रवणासवे, अर्जुना विपाये हे भावे, हा भावो सकणवे, धरुनी श्रीहरी, तेची प्रमेय एक वेळ, शिष्यी होवावया अढळ, सांगतसे मुकुळ, मुद्रा आता, आणि प्रसंगी गीता, ठावो ही हा संपता, म्हणून दावी आद्यंता, एकार्थत्व, जे ग्रंथाच्या मध्यभागी, नाना अधिकार प्रसंगी, निरूपणानेगी, सिद्धांती केले, तरी ते तुलेही सिद्धांत, ये शास्त्री प्रस्तुत, ये पूर्वापार नेणत, कोणी जै मानी, तै महासिद्धांताचा आवाका, सिद्धांत कक्षा अनेका, मिळवून आरंभू देखा, संपवितू असे, येथ अविद्यानाशु हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान, हे इतुलेची नाना परी, निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी अनुवादावे, म्हणून उपेय ही हाती, जालया उपाय स्थिती, देव प्रवर्तले ते पुढती, येण्याची भावे, मग म्हणेगा सुभटा, तो क्रमयोगी अनिष्ठा, मी होऊनी होय पैठा, माझ्या रूपी, स्वकर्माच्या चोखवळी, मग पूजा करू निभली, येणे प्रसादे आकळी, ज्ञाननिष्ठिते, ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे, तेथ भक्ती माझी उल्लासे, या भजन समरसे, सुखिया होय, आणि विश्व प्रकाशितया, आत्मया मज आपुलिया, अनुसरे जो करूनिया, सर्वत्र ताहे, सांडूनी आपुला आडळ, लवण आश्रयी जळ, का हिंडो निराहे निश्चळ, वायू व्योमी, तैसा बुद्धी वाचा काये, जो माते आश्रऊ निठाये, तो निषिद्धेही विपाये, कर्मे करू, परी गंगेच्या संबंधी, विधी आणि महानदी, एक देवी माझ्या बोधी, शुभाशुभासी, का बावने आणि घुरे, आणि वाडू तव चिसरे, जवन घेपती वैश्वानरे, कबळूनी दोन्ही, नाना पांचिके आणि सोळे, हे सोनया तवची आले, जव परिसु अंग मेळे, एकवटीना, तैसे शुभाशुभ ऐसे, हे तवची वरी आभासे, जव एकून प्रकाशे, सर्वत्र मी, अगारात्री आणि दिवो, हा तवची द्वैत भावो, जवन रिगिजे गावो, गभस्तीचा, म्हणून माझी या भेटी, तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊनी बैसे तो पाटी, सायुज्याच्या, देशे काळे स्वभावे, वेचू जयान संभवे, ते पद माझे पावे, अविनाश तो, किंबहुना पंडुसुता,
मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेणे न पविजता, लाभू कवणू असे, या कारणे गातुवा या सर्व कर्मा आपुलिया, माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे, परी तोची संन्यासू वीरा, करणीयेचा झणे करा, आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे, मग तेणे विवेक बळे, आपण पे कर्मा वेगळे, माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल, आणि कर्माची जन्म भोये, प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दूरी, तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया, रूपे वीण का छाया जया परी, ऐसेनी प्रकृती नाशू, जालया कर्म संन्यासू, निफजेल अनायासू सकारणू, मग कर्मजात गेलया, मी आत्मा उरे आपण पया, तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता, बुद्धी अनन्य येणे योगे, मज माझी जैरिगे, ते चित्त चेत्य त्यागे, मातेची भजे, ऐसे चेत्य जाते सांडिले, चित्त माझ्या ठाई जडले, ठाके तैसे वहिले सर्वदा करी, मग अभिन्ना या सेवा, चित्त मियाची भरेल जेथवा, माझा प्रसादू जाणते धवा, संपूर्ण जाहला, तेथ सकळ दुःख धामे, भुंजिजती जिये मृत्युजन्मे, तिये दुर्गमेची सुगमे, होती तुझ सूर्याचे निसाबाये, डोळा सावाईला होये, तै अंधाराचा आहे पाडू तया, तैसा माझे निप्रसादे, जीव कणू जयाचा उपमर्दे, तो संसाराचे निबाधे, बागुले केवी, म्हणून धनंजया, तू संसार दुर्गती यया, तरसील माझिया प्रसादास्तव, अथवा हन अहम भावे, माझे बोलणे हे आघवे, काना मनाची ये शिवे, नेदिसी टेको, तरी नित्यमुक्त अव्ययो, तू आहासिते होऊ निवावो, देह संबंधाचा घावो, वाजेल आंगी, जया देह संबंधा आतू, प्रतिपदी आत्मघातू, भुंजता उसंतू कहीची नाही, येवढे दारुणे, निमणे नवीन निमणे, पडेल जरी बोलणे, नेघसी माझे, पथ्यद्वेषिया पोषी ज्वरू, का दीपद्वेषिया अंधकारू, विवेकद्वेषे अहंकारू, पोषूनि तैसा, स्वदेहा नाम अर्जुनो, परदेहा नाम स्वजनू, संग्रामा नाम मलिनू, पापाचारू, इयामतिया पुलिया, तिघा तीन नामे यया, येऊनिया धनंजया, न झुंजे ऐसा, जीवा माझी निष्ठंकू, करिसी तो आत्यंतिकू, तो वाया धाडील नैसर्गिकू, स्वभावोची तुझा, आणि मी अर्जुन हे आत्मिक, यया वधू करणे हे पातक, हे माया वाचुनी तात्विक, काही आहे, आधी झुंजार तुआ होवावे, मग झुंजावया शस्त्र घेयावे, कान झुंजावया करावे देवांगण, म्हणून न झुंजणे, म्हणसी ते वायाणे, नामानु लोकपणे लोकदृष्टीही, तरी न झुंजे ऐसे, निष्ठंकिसी जे मानसे, ते प्रकृती अनारिसे, करविलची, पै पूर्वे वाहता पाणी, पविजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रहोची उरेते आणि, आपुलिया लेखा, का साळीचा कणू म्हणे, मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी, तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडिलासी प्रबुद्धा, आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठविजसीची तू, पै शौर्य तेज दक्षता, एवमादिक पंडुसुता, गुणदिधले जन्मता, प्रकृती तुझ, तरी तयाची या समवाया, अनुरूप धनंजया, न करिता उगलिया, नयेल असो, म्हणून याती ही गुणी, बांधिलासी तू कोदंड पाणी, त्रिशुद्धी निघसी वाहणी, क्षात्राचिया, नाहे आपुले जन्म मूळ, न विचारितची केवळ, न झुंजे ऐसे अढळ, व्रत जरी घेसी, तरी बांधोनी हात जाये, जो रथी घातला होये, तो न चले तरी जाये, दिगंता जेवी, तैसा तू आपुलिया कडूनी, मी काहीच न करी म्हणूनी, ठासी परी भरवसेनी, तूची करिसी, उत्तरू वैराटीचा राजा, पळता तू का निघाली साजुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा, झुंजवील तुझ, महावीरा करा अक्षौहिणी, तुवा एके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी, झुंजवील तू ते, हा गा रोगू काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजे बळिया, अदृष्टे जेणे, ते अदृष्ट नारिसे, न करील ईश्वर वशे, तो ईश्वरू हे असे, हृदय तुझ्या, सर्व भूतांच्या अंतरी, हृदय महा अंबरी, चिद्वृत्तीच्या सहस्रकरी, उदयला असे जो, अवस्थात्रय तिन्ही लोक, प्रकाशून यशेष, अन्यथा दृष्टी पांथिक, जे पविले, वेद्योदकाच्या सरोवरी, हाकता विषय कल्हारी, इंद्रिय षटपदाचारी,
जीव भ्रमराते असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांगरोनी निरंतरू उल्हासत असे स्वमायेचे आडवस्त्र लावुनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया विचित्र 84 लक्ष तया ब्रह्मादि कीटाता अशेषाही भूत जाता देहाकार योग्यता पाहोनी दावी तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूततया आरूढे हे मी म्हणवनी सूत सुते गुंतले तृणतृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी तया परी देहाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीवाविष्करे आत्मबुद्धी ऐसेनी शरीराकारी यंत्री भूते अवधारी वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची तेथ जया जे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र तेतिये गती पात्र ओची लागे किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणे बारा आकाशी जैसा भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढारिगे तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैसे चेष्टा पुलिया समुद्राधिक धनंजया चेष्टती चंद्राचिया सन्निधी एकी तया सिंधू बरिते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदान चकोरांचा फिटे संकोचूतो तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते येके ईशे चेष्ट विजती तो असे तुझ्या हृदयी अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप या लागी तो प्रकृती ते प्रवर्तविल हे निरुते आणि ते झुंजविल तो ते न झुंजशी जरही म्हणून ईश्वरू गोसावी येणे प्रकृती हे नेमावी या सुखे राबवावी इंद्रिये आपुली तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी प्रकृती ही काधीनी हृदयस्था जया तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे मग तयाचे निप्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु होऊनिया स्वानंदे स्वरूपीची रमसी संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया तिये निजात्मपदीचा रावो होऊन ठाकसी अव्ययो म्हणे लक्ष्मीना हो पार्था तुगा हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय ज्ञान ऐसिया रूढी वेदांती जयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगी बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे मी सर्वद्रष्टा ही दिसे पाहला जया ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचे ही गुप्तधन परी तू म्हणवनी आन केवी करू या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुह्य ठेवा तुझ दिधला कणवा जाकळिलेपणे जैसी भुलली बोरसे माय बोले बाळा दोषे प्रीती ही परी तैसे न करूची हो येथ आकाश आणि गाळीजे अमृता ही साली फेडीजे का दिव्या करविजे दिव्य जैसे जयाचे नियंग प्रकाशे पाताळीचा परमाणू दिसे तया सूर्या ही का जैसे अंजन सुदले तैसे सर्वज्ञी ही मिया सर्व ही निर्धारुनिया निके होयते धनंजया सांगितले तुझ आता तू ययावरी निके हे निर्धारू निकरी आवडे तैसे यया देवाची बोला अर्जुनू गाची ठेला तेथ देवो म्हणती भला अवंचकू होसी वाढतया पुढे भुकेला उपरोधे म्हणे मी थाला तैतोची पीडे आपुला आणि दोषू ही तया तैसा सर्वज्ञू श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसिजे जैया भारू धरुनिया तै आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेणे पयोगेपणा तुझिया हा विप्रावो की धनंजया जे एक वेळा वापुनिया सांगावे ज्ञान तेथ पार्थू म्हणे दातारा भले जाणसी माझिया अंतरा ये म्हणो तरी दुसरा जाणता असे काही ये रज्ञेय हे जी आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे मा सूर्यू म्हणून वानावे सूर्या ते काही या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हेची थोडे का वानणे जे बुजतासी तू तरी अवधान पघळ करुनिया आणि एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा हे वाच्य म्हणून बोलीजे का श्राव्य मग ऐकिजे तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे कुर्मीचिया पिलिया दिठी पान्हा ये धनंजया का आकाश वाहे बापिया घरीचे पाणी जो व्यवहारू जे थनघडे तयाचे फळची तेथ जोडे काय दैवेन सापडे सानुकुळे एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या परिवरी भोगिजे ते अवधारी रहस्य हे
आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते तुझे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे आरिसाची या देखिलया गोमटे की जे धनंजया ते तया नोहे आपणया लागी जैसे तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपण याची उद्देशे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पणगा म्हणून जिवारेचे गुज सांगतसे जीवासी तुझ हे अनन्य गतीचे मज आती व्यसन पै जळा पण पे देता लवण भुलले पंडुसुता ही आघवे तयाचे होता नलजेची ते तैसा तू माझ्या ठाई राखो नेणसीची काही तरी आता तुझ काही गोप्य मी करू म्हणून आघवीची गूढे जे पाहुनी अति उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विषयो करी आघवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजसीची आस किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन माझे निश्रवणे कान भरून घाली आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी तीर्थदृष्टी पडो आवडी कामिनी जैसी मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जिये चोखटे ये जिया वया वाटे वाचेचे लावी हाताचे करणे कापायाचे चालणे हे होय मज कारणे तैसे करी आपुला अथवा पराबा ठाई उपकरसी पांडवा तेणे यज्ञे होई बरबा याज्ञिकू माझा एक शिकवू काही पैसे वके आपुल्या ठाई गुरुनी येर सर्वही मी सेव्यची करी तेथ जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नम वैनमीची एकू ऐसे निआश्रयो आत्यंतिको लाहसी तू माझा मग भरले या जगा तू जाऊन तिजयाची मातू ओनी ठाईले एकांतू आमा तुम्हा तेव्हा बलतीये अवस्थे मी तू ते तू माते भोगिसी ऐसे आयते वाढेल सुख आणि ती जे आडळ करीते निमाले अर्जुना जेथे नेमीची म्हणून तू माते पावसी शेखी जैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे पै पवनू अंबरा का कल्लोळू सागरा मिळता अडवारा कोणाचा गा म्हणून तू आणि आम्ही हे दिसता हे देहधर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी यया बोला माझारी ओयन भेझणे करी येथ आन आची तरी तुझीची आण पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे रीतीची जाती लाजणे आठवो निधी एरवी वेद्यू निष्प्रपंचू जेणे विश्वाभासू हा साचू आज्ञेचा नटनाचू काळा ते जिणे तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा आणेचा आक्षेपू का करावा परी अर्जुना तुझे निवेधे मी आदेवपणाची बिरुदे सांडिली गामी हे आधे सगळे नितुआ पै काजा आपुलिया रावो आपुली आपणया आणवा हे धनंजया तैसे हे की तेथ अर्जुनू म्हणे देवे अचाट हे न बोलावे जे आमचे काज नावे तुझे निएके यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी या तुझी या विनोदासी पारू आहे जी कमळवना विकाशू करी रवीचा एक अंशू तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो पृथ्वी निवऊनी सागर बरिजती ये बढे थोर वर्षे तेथ मिशांतर चातकुकी म्हणून औदार्या तुझे या मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दानिराया कृपानिधी तव देवो म्हणती राहे या बोलाचा प्रस्तावो नो हे पैमाते पावसी उपाये साचची येणे सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया तेणे वीरेची की उरावया कारण काही तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी एवं माझी प्राप्तीवरी कर्माला गोनी अवधारी दाविली तुझौजरी उपायांची जे आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी पाठी माझ्या ये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी येणे मिसळे जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या मग पार्थाती ठाई साध्य साधन होय नाही किंबहुना तुझ काही पुरेची ना तरी सर्व कर्मे आपुली तुवा सर्वदा मज अर्पिली तेणे प्रसन्नता लाधली आजी हे माझी म्हणून येणे प्रसाद बळे नवे झुंजाचे निआडळे न ठाकेची एक वेळे बाळलो तुझ जेणे सप्रपंच अज्ञान जाये ये कुमी गोचरू होये ते उपपत्तीचे नि उपाये गीता रूप हे मी अज्ञान तुझ आपुले नाना परी उपदेशिले
येणे अज्ञान जात सांडवी आले धर्माधर्मचे आशा दैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडू निघाले शेख ज्ञाने येणे हाती घेऊन तो दोरू सांडिजे जैसा सर्पाकारू कानिद्रा त्यागे घराचारू स्वप्नींचा जैसा नाना सांडिले निकवळे चंद्रीचे धुये पिवळे व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी का काष्ठ त्यागे वन्ही त्यजिजे जैसा तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्यजूनी त्यजी सकळ धर्मजात मग अज्ञाननी मालिया मीची एक वसे पैसया सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे तैसा मी एक वाचून काही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय पयापले निभेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशी मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतू वाचूनी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरीटी जाळूनी ठाके तया गोठी वाळूनी देपा मज ही शरण रिघिजे आणि जीवत्वेची असिजे दिगबोली यिया नलजे प्रज्ञा केवी अगा प्राकृता हिराया अंगी पडे जे धनंजया ते दासिरुही की तया समान होय मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको ओखटे कानी लावू म्हणवनी मी होऊनी माते सेवणे आहे आईते ते न करी हाता येते ज्ञाने येणे मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले परी न घेपेची काही केले तेणे जेवी तैसे अद्वयत्वे मज शरणरी घालिया तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना लोह उभे खाय माती ते परिसाची ये संगती सोने जालया पुढती नशिबी जे मळे ते असो काष्ठापा सोनी मथुनी घेतली आवन्ही मग काष्ठीनी कोंडोनी नठके जैसा अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू तैसे मजसी एकवटलेया मी सर्व रूप वाचूनिया आन काही उरावया कारण असे म्हणून तयाचे काही चिंतिना आपुल्या ठाई तुझे पाप पुण्य पाही मीची होईन तेथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे तुझेपणे ते माझ्या बोधी वायाणे होऊन जाईल जळी पडेल या लवणा सर्व ही जळ होय विचक्षणा तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा ये तुलेनिया पैसया सुटलाची आहासी धनंजया येई मज प्रकाशोनिया सोडविन तू ते या कारणे पुढती हे आधीन बाही चित्ती मजे एकासी ये सुमती जाणोनी शरण ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो न पवता जयाते काखे सुनी बुद्धीते बोलणे मागवते ओसरले ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी ही अटक ते द्यावयामिष केवाचे केले हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैतन मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना दीपे दीपू लाविला तैसा परिश्वंगू तो झाला द्वैतन मोडिता केला आपण पे पार्थू तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला तो धनंजया जेथ वाढू तरीही बुडोनिया केला देवो सिंधू सिंधू ते पावो जाये ते पावणे ठाके दुणा होये परी रिगे पुरवणिये आकाशही तैसे तया दोघांचे मिळणे दोघा नावरे जाणावे कवणे किंबहुना श्रीनारायणे विश्वकोंदले एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकार एक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले येथ गीता मूळ वेदा ऐसे केवी पा आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्यप्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे म्हणून वेदा मूळभूत गीता म्हणो हे होय उचित आणि कही एकी येथ उपपत्ती असे जे नशतु स्वरूपे जयाचा विस्तारू जे थलपे ते तयाचे म्हणिपे बीज जगी तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी यशेखू गीते माझी असे रुखू
बीजी जैसा म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे तियेची कर्माधिके तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक तरी पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीय सांख्य सद्भावो प्रकाशिला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र ये तुलाले दुजी सूत्र उभारिले मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधनारंभू तो तृतीया ध्यायी बोलिला जे देहाभिमान बंधे सांडूनि काम्या निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे ऐसे निसद्भावे कर्म करावे हा तिजा अध्यावो जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथ आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होयपा ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुते आलिया देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली जे देहवाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले एची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी ते विश्वरूप करावा अद्यापो संपे जब आघवा तब कर्मी शुभ जावा हे जे बोलिले ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगतसे आड मोडून बोले आणि तेणेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळेजे ते अद्वेष्टादि प्रभृतिकी अथवा मानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणासी म्हणून चहुही इही ऊर्ध्वमूळाती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपिजे एवं कांडत्रय निरूपणी श्रुतीची हे कोडी सवाणी गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्ष रूप फळ एक भूभावे जे आवश्यक ठाकावे म्हणूनी तयाचे निसाधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे तोची शास्त्राचा बोळावा घेवोनी वैरी जिणावा आणि रोपू तो 17वा अध्याय येथ ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करूनी आत्मनिश्वास विवरूनी दाविला देवे तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका तो हा ठरावा देखा कलशाध्यायो एवं सकळ संख्या सिद्धू श्री भगवद्गीता प्रबंधू हा औदार्ये आगळा वेदू मूर्तू जाण वेदू संपन्नू होय ठाई परिकृपणू ऐसा आणू नाही जे कानी लागला तिही वर्णांचाची येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडुनिया राहिला आहे तरी मज पाहता ते मागील उणे खेळावया गीतापणे वेदू वेठला भलतेणे सव्य होवावया नाहे अर्थुरिगो निमनी श्रवणे लागो निकानी जपमिषे वदनी वसोनिया ये गीतेचा पाठ जो जाणे तयाचे निसांगातीपणे गीता लिहोनी वाहाणे पुस्तकमिषे ऐसैसा मी सकटा संसाराचा चोहटा गवादी घालित चोखटा मोक्ष सुखाची परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रवी दीप्ती राहाटावया आवारू नभ देवी उत्तम अधमाईसे सेविता कबणाती ही नपुसे कैवल्यदाने सरिसे निववीत जगा या लागी मागिली कुटी ध्याला वेदू गीते चापोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला म्हणवनी वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली परिवत्साचे निबोरसे दुबते होय घरोतेशे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण चातकाची कणवे मेघुपाणी सिधावे तेथ चराचर आघवे निवाले जीवी का अनन्यगती कमळा लागी सूर्य ये वेळो वेळा ही सुखिया होई जे डोळा त्रिभुवनींचा तैसे अर्जुनाचे दिव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा ये बढे थुरोजे फेडिले जगाचे सर्व शास्त्र रत्न दीप्ती उजळिता हा त्रिजगती सूर्युनवेश लक्ष्मीपती वक्त्राकाशींचा बाप कुळते पवित्र जेथींचा पार्थू या ज्ञाना पात्र जेणे गीता केले शास्त्र
आवारू जगा हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घडे गा धनंजया परी जोडिले भोगावया विपाये होय पै क्षीरसागरा येवढे अविरजी दुधाचे भांडे सुरा असुरा केवढे मथिता झाले ते सायासही फळा आले जे अमृत ही डोळा देखिले परी वरिचिली चुकले जत नेते तेथ अमरत्वा भोगरिले हे मरणाची लागी झाले भोगो निर्णता जोडले ऐसे आहे नहुषु स्वर्गाधिपती जाहला परिराहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला निणसी काई म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया आजी शास्त्र राजा या जालासी विषयो तरी ययाची शास्त्राचेनी संप्रदाये पांघुरवनी शास्त्रार्थू हानिकेनी अनुष्ठी हो एरवी अमृत मथना सारिखे होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये वीण गाय धड जोडे गोमटी ते तैची पिबोई किरीटी जै जाणीजे हातवटी सांजवणीची तैसा श्री गुरु प्रसन्नू होये शिष्य विद्या ही कीरलाहे परिते फळे संप्रदाये उपासी लिया म्हणून शास्त्री जो इये कुचितू संप्रदाय वाहे तो ऐक आता बहुवे आदरेसी तरी तू आहे जे पार्था गीता शास्त्र लाधले आस्था ते तपोहीना सर्वथा सांगावे नाहो अथवा तापसू ही झाला परी गुरु भक्ती जोढिला तो वेदी अंत्यजू वाळिला तैसा वाळी ना तरी पुरोडा शुजैसा न गापे वृद्ध तरी बायसा गीताने दी तैसी तापसा गुरुभक्ती हिना का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई प्रियाकरणनी नाही चाड जरी तरी मागील दोही अंगी उत्तम होय की रजगी प्रिया श्रवणा लागी योग्यू नोहे मुक्ता फळ बल तैसे हो परिमुख नसे तव गुण प्रवेशे तेथ काही सागरू गंभीरू होये हे कोण ना म्हणत आहे परिवृष्टी वाया जाये झाली तेथ धालिया दिव्यान्न सुवावे मग जे वाया धाडावे ते आरती कान करावे उदारपण म्हणून योग्य भल तैसे होतु परी चाड नसे तरी झणे वानिवसे देसी हे तया रूपाचा सुजाणू डोळा ओढवू ये काही परिमळा जेथ जे माने ते फळा तेथची येगा म्हणून तपी भक्ती पाहावे ते सुभद्रापती परी शास्त्र श्रवणी अनासक्ती बाळावेची ते ना तरी तप भक्ती होऊनी श्रवणी आरती आथी ऐसी आयती देखसी जरी तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्ता तया माते सामान्यता बोलेल जो माझ्या सज्जनेसी माते पैशून्याचे निहाते एक आहाती तया ते योग्य न म्हण तयाची येर आघवी सामग्री ऐसी जाणावी दीपे वीण ठाण दिवी रात्रीची जैसी अंग गोरे आणि तरुणे बरी लेले आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर परी सर्पांगनाद्वार रुंधले आहे निपजे दिव्यान्न चोखट परी माझी असे काळकूट असो मैत्री कपट गर्भिणी जैसी तैसी तप भक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा तो माझयाची का निंदा माझीची करी या कारणे धनंजया तो भक्तु मेधावी तपिया तरी नको बापा या शास्त्रा आतळो देवो काय बहु बोलो निंदका योग्य सृष्टया ही सारिखा गीता हे कवतिका लागी ही नेदी म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटो निगाडोरा वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू जो झाला आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा ऐशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी या संवसाठी तुकसी जगी काजे एकाक्षरपणेसी त्रिमात्रकेची एकुशी प्रणवू होता गर्भवासी साकडला तो गीतेची या बाहाळी वेदबीज गेले पहाळी ही गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली ते हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होय आणि देहाचे हिलेणे लेवनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पढिये ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुणेची या माणुसा
माझी तो येकुगा जैसा पडिये मज तैसा भूतळी आघवा आनन देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा मजे ईश्वराचे निलोभे हे गीता पढता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांची ये नव पल्लवी रोमांचितू मंदानिळे कापवितू आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी का जन्माचे फळ चकोरा होत जै चंद्र ये अंबरा नाना नवघन मयूरा वो देत पावे तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्मरत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी ते तू ठेवनी मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे नाहीची गा मागे पुढे न्याहाळिता अर्जुना हा ठायवरी मी तया ते सूर्ये जिभारी तो गीतार्थाचे करी परगुणे संता पै माझिया तुझिया मिळणी वाढिनली जे हे कहाणी मोक्ष धर्म काजिणी आलासे जेथ तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता पदभेदू पाठीची जो पढे तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची या आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी घेऊनी गीतार्थ उगाणा ज्ञानीये जे विचक्षणा हा किती ते गाणा वाणा गीतेचा तोल आहे गीता पाठकासी असे फळार्थज्ञाची सरिसे गीता माऊलीयेसी नसे जाणे तान्हे आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिया आस्था पैशुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जप पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप अटविये माझी जैसा वन्नी रिघता सहसा लंगिती का दिशा वनौकेतीये का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हरपती तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तीर्थ सृष्टीची ये आदिवरी जायची पाप ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट याही बरिया चाट लाहे फळ जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिगती ते तुले होत पुरे अश्वमेधकी म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती येणे स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखी तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तब भोगी पाठीमजची मिळे ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदी मिया बहुकाय बोलो या कारणे हे असो परिजया लागी शास्त्रातिसो केला ते तब तुझ पुसो काज तुझे तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा तुझ एक चित्ते फावा गेला आहे आम्ही जैसे जयारिती उगाणिले कानांच्या हाती येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले जैसे आम्ही सांगितले तैसे चिरदयी फावले तरी सांग पावहिले हुसेन ते मी तरी स्वाज्ञान जनिते मागिले मोहेतू ते भुलविले तो येथे असे की नाही हे बहुकुसो काही सांगे तू आपुल्या ठाई कर्मा कर्म काही देखतासी पार्थू स्वानंदई करसे विरेल ऐसा भेद दशे आणिला येणे मिशे प्रश्नाचे नी पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघो नेदी एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी एवं करोनिया प्रश्न नसतेचे अर्जुनपण आणुनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये मग क्षीराब्धी ते सांडितू गगनी पुंजू मंडितू निबडे जैसा न निबडितू पूर्णचंद्रू तैसा ब्रह्म मी हे विसरे तेथ जगची ब्रह्मत्वे भरे हेही सांडितरी विरे ब्रह्मपणही ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे तो दुःखे देहाची येसी मे मी अर्जुन येणे नामे उभा ठेला मग कापता करतळी दडपू निरो मावळी हुलिका स्वेद जळी जिरवूनिया प्राणक्षोभे डोलतया अंगा अंगची टिकया सुनी स्तंभू चाळया बुलवनिया नेत्र युगुळाचे निबोते आनंदामृताचे फिरिते ओसंडत ते मागुते काढून या विविधा औत्सुक्यांची दाटी चीप दाटत होती कंठी ते करून या पैठी हृदया माझी वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे अक्रमाचे श्वसणे ठेवून ठाई मग अर्जुन म्हणे काय देवो उसताती आवडे मोहो तरी तो सकुटुंब गेला जी ठावो घेऊन आपुला पासी येऊन दिन करे डोळ्याते अंधारे उसिजे हे काही सरे कोणे गावी तैसा तू श्रीकृष्ण राया
आमुचिया डोळया गोचर हेची काईसया न पुरे तव वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुनी जे कायसेनी ही करुनी जाणू नये आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुससी काई कृतकृत्य जाहलो पाही तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी तुझे निप्रसादे लाधलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे निधी चौरो आता करणे का न करणे हे जेणे उठी तुझेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र गा ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे दुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो तुझे निमज मी पावोनी कर्तव्य गेले निपटूनी परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो काजे दृश्य दृश्या ते नाशी जे तुझे द्वैता ते ग्रासी जे एक परी सर्वदेशी बसवी सदा जयाचे निसंबंधे बंधू फिटे जयाची या आशा आस तुटे जे भेटले या सर्व भेटे आपण पाची ते तू गुरुलिंगजी माझे जे एकलेपणीचे विरजे जया लागी बोलांडिजे अद्वैत बोधू आपणची होनी ब्रह्म सारी जे कृत्यांचे काम मग की जे का निस्सीम सेवा जयाची गंगा सिंधू सेवू गेली पावताची समुद्र झाली देवी भक्ता सेल दिधली निजपदाची तो तू माझा जी निरुपचारू श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी जे मज तुम्हा आड होते भेदाचे कबाड ते फेडून केले गोड सेवा सुख तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधिदेव राज्ञा करीन दे अनुज्ञा बलते ये विषयी यया अर्जुनाची या बोला देवोनाचे सुखे भुलला म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज उणेनी उमचला सुधा करू देखून आपला कुमरू मर्यादा क्षीरसागरू विसरे चिना ऐसे संवादाची या बहुला लग्न दोघाची या आतुला लागले देखून झाला निर्भरू संजयो तेणे उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणि लेती आणि रथीची ये राहाटी येई जो घोडे यासाठी तया आम्हा या गोष्टी गोचरा होती वरी जुंझाचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हारे आपण अर्पिजे जैसे येवढा जिये साकडा कैसा अनुग्रहो पैगाढा जे ब्रह्मानंदू घडा भोगवी तसे ऐसे संजय बोलिला परी न द्रवेची ये उगला चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा हे देखो नितयाची दशा मग करी चिना सरिसा रे सुखे झाला पिसा बोलतसे गुलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नवे तया जोगे एकीर जाणे मग म्हणे पै कुरु राजा ऐसा बंधुपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले अगा पूर्वापर सागर यया नामासी चिसिनार येर आघवे ते नीर एक जैसे तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग संवादी जी नसे काहीची भेदू पै दर्पणाहून चोखे दोन्ही होती सन्मुखे तेथ येरी येर देखे आपण पे जैसे तैसा देवेसी पंडुसु तू आपण पे देवी देखतू पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी देव देवो भक्ता लागी जिये विवरून देखे अंगी येरू तियेचे ही भागी दोन्ही देखे आणिक काहीच नाही म्हणून करीती काही दोघे एकपणे पाही नांदताती आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकले बोलणे दोघांचे मिया उठून दोन्ही आरसे गोडबिलिया सरिसे कोण कोणा पाहतसे कल्पा वेपा का दीपा सन्मुखू हे विलया दीपकू कोण कोणा आर्थिकू कोण जाणे नाना अर्का पुढे अर्कू उदयलिया आणिकू कोण म्हणे प्रकाशकू प्रकाशक बण हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे ते दोघे झाले एवढे संवादे सरिसे जी मिळता दोन्ही उदके माझी लवण बारू ठाके ही तयासी ही निमिखे तेची होय तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी धरिता मज हिवानी तेची होतसे ऐसे म्हणे ना मोटके तब हिरोनी सात्विके आठवणीला नेणोके संजयपणाचा रोमांच जव फरके
तव तव अंग सुरके स्तंभ स्वेदांते जिंके एकला कंपू अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे ते अश्रू नवती जैसे द्रवत्वची नेणो काय नमाय पोटी काय नेणो गुंफे कंठी वागर्था पडत मिठी उससाचिया किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजयो झाला से चोहटा संवाद सुखाचा तया सुखाची ऐसी जाती जे आपणची धरी शांती मग पुढती देह स्मृती लाधली तेणे तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणे जी जे उपनिषदे निर्णती ते व्यास प्रसादे ऐकले मिया ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तूपणेसी दृष्टी विरोनी गेली हे आघवेची का योग जया ठाया येती मार्ग तयाचे वाक्य सबंग केले मज व्यासे अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची तुझे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव तेथकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र काय बानू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे राया हे बोलता विस्मित होये टेणेची मोडावला ठाये रत्नी की रत्न किळाये चाकोळीत जैसी हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये तैसा शरीराची स्मृती तो संवादो संजय चित्ती धरी आणि पुढती तेची होय मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीची विश्वरूपा देखिलया उगा कापा असोला हसी न देखणे निजे दिसे नाहीपणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखोनी चमत्कारू की जे तो नाही पैसारू मजही सकट महापुरू नेत आहे ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुणी देतसे तिळदान अहंतेचे तेथ असंवरे आनंदे अलौकिक ही काही स्फुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा या अवस्थांची काही गौरवाते परी नाही म्हणून रायेते काही कल्पावे जव तव झाला सुख लाभू आपण पा करुनी स्वयंभू बुझाविला अवष्टंभू संजये तेणे तेथ कोणी एके अवसरी ओवावी ते करुनी दुरी रावो म्हणे संजया परी कैशी तुझी गा तेणे तू ते येथे व्यासे बैसविले कासया उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काई राणीचे रावळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय पाहलया निशाचरा जो जेथींचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळ बाणे म्हणून अप्रसंगू तेणे म्हणावा की तो मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे जे उत्कळित ते कोणासी बारे जैत देईल शेखी एरवी विशेषे बहुतेक आमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि एराचे निपाडे दळही याचे देवडे म्हणून जैत पुढे आणील नाते आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणो संजयासे तैसे सांगपा यया बोला संजयो म्हणे जी येर येरांचे मी देणे परी आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे कीची रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीक वन्नी तेथे दाहक सामर्थ्य की दया तेथे धर्मू तेथे सुखागमू सुखी पुरुषोत्तमू असे जैसा वसंतु तेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे भाग्य तेथ विलासू सुख तेथे उल्लासू हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी आणि आपुले निकांतेसी ते जगदंबा जयापासी आणि मादिकी कायदासी नवती तयाते कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे तै जयो लागवेगे तेथेची आहे विजयो नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्री कृष्णनाथू श्रीयेसी विजय निश्चितू तेथेची असे तयाची देशींच्या झाडी कल्पतरू ते होडी न जिणावे का येवढी माय बापे असता ते पाषाण ही आघवे चिंतारत्ने का नोहावे ये भूमिके कान यावे सुवर्णत्व तयाची आगा विचिया नदी अमृते वहाविया नवलकाई राया विचारी पा तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान भावे ते पै स्वर्गापवर्ग दोन्ही ये पदे जया अधीनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया
म्हणून जियाबाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तीथ सर्वसिद्धी स्वयंभा ये रमी नेणे आणि समुद्राचा मेघू उपयोगे तया होनी चांगू तैसा पार्थिया जिलागू आहे तये कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु हो यकीरू परी जगा पोसिता व्यवहारू तेची जाणे येत गुरुत्वा येतसे उणे ऐसे झणे कोणी म्हणे वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला तैसा देवाची आशक्ती पार्थु देवासीची बहुती परी माने ये स्तुती गौरव असे आणि पुत्रे मी सर्व गुणी जिणावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळा आली किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला से कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा प्रीती आहे तो चिगा विजयासी ठावो येथ तुझ कोण संदेहो तेथ नये तरी वावो विजयोची होय म्हणून जेथ श्री तेथे श्रीमंतू जेथ तो पंडूचा सुतू तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कदंबू तेथ सुख आणि लाभू मंगळाचा या बोला आन होये तरी व्यासाचा अंकुन बाहे ऐसे गाजो निबाहे उभिली तेणे एवं भारताचा आवाका आणून श्लोका येका संजय कुरुनायका दिधला हाती जैसा नेणो केवडा वन्ही परिगुणाग्री ठेवूनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले सवा लक्ष भारत भारताचे शते सात सर्वस्व गीता तया ही साता शतांचा इत्युर्थो हा श्लोक शेषींचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो येणे येकेची श्लोके राहे तेणे असके विद्या जाताचे लिखे चिंतले होय ऐसे श्लोक शते सात गीतेची पदे आंगे वाहत पदे म्हणो की परमामृत गीता काशींचे की आत्मराजाची ये सभे गीत बोडवले हे खांबे मग श्लोक प्रतिभे ऐसे येत की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती जरी की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशले गीतामिषे राये श्रीकृष्णे की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ श्रांता विसंवावया की सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्नली हे की श्लोक नवती यान गमे गीतेचे महिमान वाखाणी ते बंदीजन उदंड जैसे की श्लोकाची या आवारा सातशते करून सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाह्या पसरू काजो की गीता कमळिकचे भृंग की हे गीता सागर तरंग की हरीचे हे तुरंग गीता रथींचे की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे यातू जे अर्जुन नरसिंहस्थू झाला म्हणवनी की नो हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी ही निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची ऐसी आशते सात श्लोका परिया गळा एक एका आता कोण वेगळिका वाना बापा तान्ही आणि पारठी या कामधेनु ते दिठी सुनी जैसिया गोठी की जतीना दीपा आगिलू मागिलू सूर्युधा कुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावी गीते जुनी नवी पारिजाते आहाती काई आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थू काई येथ वाच्य वाचकही भागून धरी जे इये शास्त्री एकू श्रीकृष्णची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही येथे अर्थे तेची पाठे जोडे एवढे निघटे वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र म्हणून मज काही समर्थनी आता विषय नाही गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची कैसा विश्वाची आकृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रे जेवी का गौतमाचे निमिषे कळिकाळ ज्वरितोद्देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुनी पार्थाते
दुभिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नाहाल तरी हे चिकीर होआल ना तरी पाठमिशे तिंबाल जीभची जरी तरी लोहे के अंशे झगटली या परिसे येरीकडे अपैसे सुवर्ण होय तैसी पाठाची ते वाटी श्लोकपाद लावा ना जब ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा ना येणेसी मुख वाकडे करुणी ठाकाल कानवडे तरी कानीही घेता पडे तेची लेख जे हे श्रवणे पाठे अर्थे गीताने दी मोक्षा आरवते जैसा समर्थू दाता कोणाते नास्ती न म्हणे म्हणून जाणतया सवा गीताची एकी सेवा काय कराल अघवा शास्त्री येरी आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळीली जे निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो ये ऐसी बाळका ते बोरसे माय जै जेव पैसे तै तया ठाकती तैसे घास करी का अफाटा समिरणा आपैते पण शहाणा केले जैसे विंजणा निर्मोनिया तैसे शब्दे जे नलभे ते घडूनिया अनुष्टुभे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले स्वातीचे पाणीये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदरांचिये का शोभिती तिये नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होता घेपता आमोदू केवी गोडी न होती पक्वान्ने तरी का फावती रसने दर्पणा वीण नयने नयनू का दिसे द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी काय ह्या उपासती आकळता तो तैसे वस्तुजे असंख्यात तया संख्याशते सात न होती तरी कोणा येथ फावो शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जगतयाचे चिपाहे काजे उमपते नोहे ठाकते कोणा आणि वाचा जे नपवे ते हे श्लोकन होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते म्हणून श्री व्यासाचा हा थोरू विश्वासाला उपकारू जे श्री कृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला आणि तोची हामी आता श्री व्यासाची पदे पाहता पाहता आणिला श्रवणपथा मराठिया व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेथ साशंक तेथ मीही रंक एक चावळी करी परी गीता ईश्वर उभोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा तरी माझी या दुर्वादळा नान म्हणे की आणि क्षीर सिंधूची आतटा पाणिया येती गजघटा तेथ काय मुरकुटा वारिजत असे पांख फुटे पाखिरू नुडे तरी नभीच स्थिरू गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ राजहंसाचे चालणे भूतळी झाली आशाहाणे आणि के काय कोणे चालावे चिना जी आपुलेनी अवकाशे अगाध जळ घेपे कलशे चुळी चुळपणायसे भरूनी न निघे दिवटीच्या अंगी थोरी तरी ते बहुतेज धरी वाती आपुलिया परी आणि चकीना जी समुद्राचे निपैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरायसे बिंबेची पै देवी व्यासादिक महामती बाबरो येती ये ग्रंथी मा आम्ही ठाको ही युक्ती न मिळे कीर जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखोनी शफरे येरे पाहो न लाहती अरुण अंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे मा भूतळीची न देखे मुंगी काई या लागी आम्हा प्राकृता देशिकारे बंधी गीता म्हणणे हे अनुचिता कारण नोहे आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये बाळ ये तरी न लाहे पावो काई तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्य ही मी न पवतू के जाईन आणि पृथ्वी जगाची अक्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे निअमृते चंद्रमा निबवी जग जयाचे आंगिक असिके तेजला होनी अर्के अंधाराचे सावाईके लोटीजत आहे समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे नी पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान जेणे उज्ज्वळ चक्रवर्ती वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास हे असो रूपस विश्व जेणे तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहाटत असे मजहियातू रिघोनिया आता आयती गीता जगी मी सांगे मराठी अभंगी येथके विस्मया लागी ठावो आहे श्री गुरुचे निनावे माती डोंगरी जयापासी होती येणे कोळीये त्रिजगती एकवत केली चंदने वेधली झाडे झाली चंदनाचे निपाडे
वसिष्ठे मानिले की भांडे भानुसी शाटी मा मी तव चित्ताथिला आणि श्री गुरु ऐसा दादूला जो दिठी बेनी आपुला बैसवी पदी आधीची देखणी दिठी बरी सूर्यपुरवी पाठी तैन दिसे ऐसी गोठी हेही आहे म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छ्वास ही प्रबंध व्हावे श्री गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेवो म्हणे या कारणे मिया श्री गीतार्थ मराठिया केला लोकायया दिठीचा विशो परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे तै गातयाचे निपांगे हे काढता नोहे म्हणून गीता गावो म्हणे तै गाणिवे होती लेणे ना मोकळे तरी उणे गीता ही आणित सुंदर अंगी लेणे नसूये तै तो मोकळा शृंगारू होये ना लेले तरी आहे तैसे के उचित का मोतियांची जैसी जाती सोनया ही मान देती ना तरी मानविती अंगेची सडी नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी तैसा गाणिवे ते मिरवी गीते विण ही रंगू दावी तो लोभाचा प्रबंधू ओवी केला मिया तेणे आबाल सुबोधे ओवियेचे निप्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी पारुखणे जिया परी लागे नाकी तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकली आहे वाखाणी काय व्यसन न लवी पाठ करिता व्याजे पांडित्ये येती वेशजे तै अमृता ते नेणिजे फावलिया तैसे नि आयतेपणे कवित्व झाले हे उपेणे मनन निदिध्यास श्रवणे चिंतिले आता हे स्वानंद भोगाची सेल भलतयासीच देईल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी चंद्राते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे परिफावे जैसे चांदिणे भलतयाही तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी ये परी लोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जीसाचे ग्रंथुनो हे कृपेचे वैभवतीये क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी व्युत्थया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मीनी तेणे योगाब्जिनी सरोवरू विषय विंध्वसै कवीरू ये पदिका सर्वेश्वरू अभिषेकिला मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा तेणे कळीकळी तू भूता आला देखो निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदि गुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा बोधाचा हा संसरा झाला जो आमुते तो हा तू घेऊनी आघवा कळीगिळी तया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा मग अर्थाचे निगोरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथू तेथ पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी ये बढिया आणिलो यशा एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनजे आपुले ते ग्रंथे बोधवनी दिधले गोसावी मज वाचुनी पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे परी साचची गुरुनाथे निमित्त करू निमाते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचडीजे अलंकारू म्हणिजे काय ते नेणे साई खडेयाचे बाहुले चालवित्या सूत्राचे निचाले तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा या लागी मी गुण दोष विशी क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथलो देख आचार्ये की आणि तुम्हा संतांची ये सभे जे उणिवेसी ठाके उभे ते पूर्ण नो हे तै लोभे तुम्हासी चिकोपे शिवतली आहे परिसे लोहत्वाची अवदसे न मुकीजे आयसे तै कवणा बोलू गोहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग ही गंगा जरी नोहावे तै तो काय करी म्हणून भाग्ययोगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता केला हे पुणे जगी अहो जी माझे निस्वामी मज संत जोडून तुम्ही
विधले ती तेणे सर्व कामी परिपूर्ण झालो पाहा पामाते तुम्हा सांगडे माहेर तेणे सुरबाडे ग्रंथाचे आळियाडे सिद्धी गेले जी कनकाचे निखळ गोतू येईल भूमंडळ चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती साताही हो सागराते सोपे भरिता अमृते दुवाडनो हे ताराते चंद्र करिता कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परिगीतार्थाचे वर्म निवडू नये तो मी ये कुसर्व मुका बोलोनी मराठी भाका करी डोळेवरी लोका येवो ये ऐसे जे हा ग्रंथ सागरू येवढा उतरवणी पहिली कडा कीर्ती विजयाचा झेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारू कलशेसी महामेरू रचुनी माझी श्री गुरु लिंगजे पूजी गीता निष्कपट माय चुकोनी तान्ही हिंडे जीवाय ते मायपूता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जी मी बोले ज्ञानदेव म्हणे थे कुले तैसे नोहे काय बहु बोलो सकळा मिळविलो जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा मिया जैस जैसिया आशा केला तुमचा भरवसा ते मी पुरवूनी जी बहुवसा आणिलो सुखा मज लागी ग्रंथाची स्वामी तुझी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहुनी हासो आम्ही विश्वामित्रा तेही जे असोनी त्रिशंकु दोषे धातयाही आणावे बोसे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही शंभू उपमन्यूचे हिमोहे क्षीरसागरू ही केला आहे येथ तोही उपमेसरी नोहे जे विषगर्भकी अंधकारो निशाचरा गिळता सूर्ये चराचरा धावा केला तरी खरा तावनी की तो तातलिया ही जगा कारणे चंद्रे वेचिले चांदणे तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे म्हणून तुम्ही मज संती ग्रंथरूप जो हा त्रिजगती उपयोग केला तो पुढती निरुपमजी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये ओआवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणलिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्रो तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे एवं भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध परवी श्री कृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली जे उपनिषदांचे सार सर्वशास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जे तिये गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासो ज्ञानदेवो पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईचे शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां अष्टादशोध्यायः या अध्यायासह ज्ञानेश्वरी पारायण संपूर्ण झालं आहे. ज्ञानेश्वरी पारायण करत असताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व. संत विचार आणि इतर प्रेरणादायी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ज्ञानेश्वरीच्या अर्थाविषयीचे व्हिडिओज बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि ज्ञानेश्वरी पारायण बघण्यासाठी
इथे क्लिक करा. सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत. राम कृष्ण हरी.